हॅलो, मी सिद्धी. माझ्या ब्लॉग चॅनल स्वागत आहे. तर तुम्ही मागचा ब्लॉग पाहिलाच असेल, तर आपण शांभवीचं फोटोशूट केलं होतं आणि हा ब्लॉग आहे बड्डेचा संध्याकाळचा. आणि आज आपण शांभवीचा बड्डे सेलिब्रेशन करणार आहोत. तर त्यासाठी आता इथे डेकोरेशन चाललं होतं. तर इथे आम्ही सर्वजण फुगे फुगवत होतो. तर इथे आमचे थोडे फुगे फुगवून झाले होते आणि अजून खूप सारे होते, पण सर्वजण मदतीसाठी होते, त्यामुळे सोपं जाईल आपल्याला फुगवण्यासाठी. तर आता आपल्या इथे फुगे फुगवून झाले होते आणि श्री, आरुष, शिवने आवरून घेतलं होतं. आता मी आवरायलाच चालले होते आणि ते बाकीचं डेकोरेशन मामा आणि दादा करणार होते. तर आता इथे माझं आता आवरून झालं होतं. तर आता इथे डेकोरेशनही कंप्लीट झालं होतं आणि डेकोरेशन कसं झालं ते नक्की कमेंट करून सांगा. तर आता आपण बर्थडे सेलिब्रेशन करायला चालू करूयात. आता सर्वजण एक एक करून ओवाळून घेतील आणि मग आता आपण केक कटिंग करूयात. तर आता आपल्या इथे केक कटिंग करून झाला आहे आणि सर्वजण आता शांभवीला केक भरवतील आणि आता आपण पुढे फोटोशूट पण करणार आहोत. तर आता आपल्या इथे एक एक करून सर्वजण फोटो काढत होते. तर आता आपल्या इथे बर्थडे सेलिब्रेशन करून झालं होतं आणि ते मम्मी आणि मावशी भाकरी करण्यासाठी बसले होते. तर इथे आता पुन्हा एकदा आता आपण बर्थडे सेलिब्रेशन करत होतो, कारण मावशी आली नव्हती आणि काकासुद्धा पण आले नव्हते, म्हणून आता ते आले म्हणून आता अजून एकदा केक कटिंग केला.
तर आता इथे काकांनी शांभवीला गिफ्ट आणलं होतं, मग तेच फोडायचं चाललं होतं इथे. तर हा दिवस आहे बड्डेचा दुसरा दिवस आणि ही वेळ होती दुपारची. आणि ते तुम्ही समोर बघताय तर ती एक विहीर आहे. मग यात श्री आरुष आणि प्रतीक या तिघांनी केलेली. आणि मग कारण आम्ही शेतकरी नसतो आणि त्या शेताला पाणी देण्यासाठी इथूनच द्यायचं असं आम्ही ठरवलेलं. मग इथे आंबा पण पडलेला, मग आम्ही आंबा खाऊन आता पुढची प्रोसेस करणार आहोत. मी बी काढलो नाही काल. आंबा आंबा. तर आता आमचा इथे आंबा खाऊन झाला होता आणि आता मी ते शेती करायला घेतली होती. आणि आम्ही शेतीमध्ये मोहरी आणि मेथी पेरणार होतो. तर आम्ही शेतातलं थोडंसं काम करून आलेलं आणि बाकी राहिलेलं. आणि ते बघा तिघे मोबाईल बघत बसले होते. तर आता दुपारचे 4 वाजले होते आणि ती मावशीने खाण्यासाठी वेगळं चपातीचं काहीतरी केलं होतं. आणि मग आता मी सर्वजण चाललो होतो रेवण सिद्धला. तर आता माझंही आवरून झालं आहे. आता मी हा कालचाच ड्रेस घातला होता. तर आता इथे सगळ्यांचंच आवरून झालं आणि खाऊनसुद्धा पण झालं. आणि चला तर आता आपण निघूयात. तर आता मी, मावशी, आई, काका आणि श्रीदादा एका गाडीत बसले होतो आणि बाकी सगळे मामाच्या गाडीमध्ये होते. तर आता आपण पोचले रेवणसिद्धच्या डोंगरांमध्ये, कारण ते मंदिर डोंगरमध्ये आहे आणि जाते आपल्याला घाट लागतो आणि हाच तो घाट आहे. तर आता आपण इथे पोचलो होतो आणि मंदिराच्या शेजारी एक गार्डन होतं. पहिल्यांदा आपण तिथेच आलो होतो आणि इथे गार्डनमध्ये खूप सारे काही खेळायला होते, म्हणजे सीसॉ, घसरगुंडी. तर दोघी मावशी, मामी, मी आणि बारकी ती मुलं होती, ते आम्ही सर्वजण त्या घसरगुंडीमध्येही बसलो होतो आणि खूप मजा आली होती. आणि थोडंच पुढं चालत आलो की तर रेवणसिद्धचं मंदिर होतं. तर तिथे आलो. पहिल्यांदा आपण गाडी पार्किंग करून घेतली. तर आता आपण जाऊया देवदर्शन करण्यासाठी. तर आता आपण इथे नारळ घेतला होता आणि तर आपण चप्पल काढून जाऊयात. जीजू बी घेऊन आले
तर आता आपल्या इथे दर्शन झालं आहे आणि आतमध्ये मोबाईल काय अलाउड नव्हता म्हणून मी काही आतलं शूट केलं नाही, तर डायरेक्ट बाहेर आलं की मग शूट केलं. तर आता आपण इथे गाडीमध्ये बसलो आणि चला तर मग आता आपण जाऊयात घरी. तर आता आपण घरी आलो आणि घरी आल्यानंतर मी काही शूट केलं नाही, कंटाळा आला होता. मग आता इथे जेवण करून झालं होतं आणि जेवण करून झालं आम्ही बाहेर येऊन बसलो होतो. मग आता मी ते बॉटलचा गेम खेळत होतो आणि आरुष आऊट झाला होता आणि आम्ही प्रतीक, मी आणि श्री राहिलो होतो. म्हणून आरुष आऊट झाल्यामुळे तर त्याला राग आला म्हणून त्याने इथे बघा मध्ये माती टाकली आहे. आमचा गेम खेळून झाला आणि मावशीसुद्धा पण आली होती बाहेर खेळण्यासाठी आणि रूपा मावशीने आईस्क्रीम आणलं होतं दुपारी, तर तेच आता आम्ही ते खात होतो. तर इथे तुम्हाला मम्मी, रूपा मावशी दिसत नसतील, तर ते दुपारी आले होते आणि माघारी गेले. संध्याकाळी 7 वाजले असतील, तर त्याच दरम्यान ते गेले होते. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.